चोवीस तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबराव डक यांचा अंदाज. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. प्रतिनिधी मनोज बाळू उशिरे, आस्ताने, मालेगाव, नाशिक. राज्यात मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार 21 जूनपासून राज्यात पावसाची अनुकूल वातावरण तयार होत असून पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम पावसाची हजेरी लागणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा विस्तार होईल. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात 23 ते 30 जून दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळणार असून शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पेरणीयोग्य पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते व शेती मशागतीची तयारी ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने देखील राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मान्सूनची स्थिती हळूहळू मजबूत होत असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. जागतिक न्यूज नेटवर्कचे आवाहन. शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करूनच पेरणी व इतर शेती कामांचे नियोजन करावे. 24 तासात पावसाची दमदार एंट्री. पंजाबराव डक यांचा अंदाज. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 20 जून 2026. आतापर्यंत जे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी असो, संपूर्ण जनता ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर तो क्षण आता जवळ आलेला आहे. तर राज्यातल्या सर्वप्रथम सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे. 22 जूनला तो पाऊस आणखीन खूप बऱ्याच भागा महाराष्ट्रामध्ये कव्हर करणार आहे. मात्र 23-24च्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजे पूर्वपदावर परत मान्सून येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच 19 जूनला म्हणजे काल देखील बऱ्याच भागामध्ये श्रीरामपूर, इकडं अहिल्यानगर, त्याच्यानंतर इकडं पुणे जिल्ह्यात, मुंबईकडे बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पण राज्यामध्ये आज देखील 20 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आजपेक्षा तुम्हाला सांगू इच्छितो 21 जून पासून राज्यात पाऊस सुरुवात होईल. पण त्याच्यानंतर 22 जून, 23, 24, 25 असं करत करत 2-5 जुलैपर्यंत राज्यात सगळीकडं चांगला पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या पेरण्या होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनो, घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे आता सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. फक्त मी म्हटलं होतं ना, निसर्ग काय झालं, या वातावरणामुळे 22 दिवस पुढे सरकला. म्हणून भविष्यामध्ये दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार आहे. म्हणून हे गणित कायमचं लक्षात घ्या. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे म्हणजे सोमवारपासून जे पाऊस वाढायला सुरुवात होईल. मंगळवारी तर आणखीन खूप वाढणार, बुधवारी तर खूप, मग गुरुवारी असा वाढत वाढत चांगला 2 जुलैपर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आणि सगळ्या राज्यातली सर्वांची पेरणी होणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आज तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज देखील तुम्हाला बघायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी वारं बंद होईल. काल देखील वारं बंद झालं, त्याच्यानंतर आज देखील होईल. आणि दिवस मावळत असताना म्हणजे आज 20 तारखेला उद्या देखील तुम्ही बघा, आज खूप तांबडा आभाळ होईल. ज्या ज्या भागात जास्त तांबडा आभाळ झालं, वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवा. बघा त्या भागामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारला कसा पाऊस पडतो, म्हणजे 72 घंट्यात तिकडे पाऊस येतो का नाही, हे तुम्हाला निसर्ग संदेश देतं. उभं जर वारं सुटलं ना, कोणाला कोणता तज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. पण मी यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, असं उभं वारं सुटलं आणि त्याच्यानंतर आता हे वारं बंद झालं, नंतर दिवस मावळत असताना एकदम तांबडा आभाळ झालं, सगळीकडे झालं की तुम्ही म्हणायचं आता 72 घंट्यात पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व निसर्ग देतो. कोणी शेतकऱ्याला कोणते तज्ञ सांगत नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. जिल्ह्यावाईज जर सांगायचं झालं, तुम्हाला सांगू इच्छितो विभागावाईज सांगायचं झालं तर आज देखील काय होणार आहे, म्हणजे आज देखील बऱ्याच भागामध्ये पूर्व विदर्भ, इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी थोडंफार आगमन होणार आहे. पण 21 तारखेला ते आगमन आणखीन वाढत जाणार आहे. पण 22 तारखेच्या नंतर काय होईल, लगेच कोकणपट्टी, मुंबई,